4 ते 5 तास रांगेत उभं राहून दर्शन घेण्याची मज्जाच वेगळी असते आणि आशीर्वादही तितकेच मिळतात. काही प्रवास हे नियोजनाने होत नाही तर आईच्या बोलावण्याने होतात आणि माझा हा प्रवास तसाच काहीसा होता. काही केल्या मन शांतच होत नव्हतं. म्हणून अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी मी ठरवलं आपण सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाऊया. ही माझी मैत्रीण सिद्धी माझ्या एका शब्दावर यायला तयार झाली. म्हणून आम्ही सकाळी पहाटेच निघालो. बरंच अंतर पार केलं आणि त्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी फ्रेश होण्यासाठी थांबलो. कमानीतून प्रवेश करताच एक वेगळीच एनर्जी फील झाली. एका ठिकाणाहून आईची ओटी भरण्यासाठी साडी चोळी आणि श्रीफळ घेतले. गड चढायला सुरुवात करणार तेच भाविकांची तुफान गर्दी दिसली. रोपवेने न जाता 5 तास अशा गर्दीत थांबून जवळजवळ 500-550 पायऱ्या चढून मंदिरात पोहोचले आणि मग तो सुखाचा क्षण आला. 3.5 शक्तिपीठांपैकी असलेलं हे एक आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे. महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने येथे वास्तव्य केले होते अशी आख्यायिका आहे. समोर आईचं तेजस्वी, प्रसन्न आणि दिव्य मुख दिसलं. आईचं दर्शन घेतलं आणि ओटी भरली. सगळी प्रतीक्षा आणि अडचणी विसरून गेले. डोळे भरून आले आणि मन कृतज्ञतेने भारावून गेलं. खरंच काही भावना शब्दात मांडता येत नाहीत, त्या फक्त अनुभवता येतात. पण घरी परतताना मनात एकच भावना होती. आईने बोलावलं, आईचं दर्शन घडलं आणि मैत्रीच्या सोबतीने हा प्रवास आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण बनून गेला.